स्वामी विचार श्रद्धा याविषयी स्वामींचे विचार आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्रद्धा हेत. श्रद्धा हेच भक्तीचे मूळ आहे. ज्या मनुष्याच्या हृदयात श्रद्धा आहे त्याचे जीवन प्रकाशमान होते. श्रद्धेवर उभा असलेला मनुष्य कधीही ढळत नाही. संकटे आली तरी श्रद्धा त्याला स्थिर ठेवते. देवावर, गुरुवर आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा. हीच श्रद्धा तुमच्या सर्व अडचणी दूर करील. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, ती अनुभवातून निर्माण झालेली निष्ठा आहे. ज्याला श्रद्धा आहे त्याला ईश्वर सहज सापडतो, कारण श्रद्धाच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा पूल आहे. श्रद्धा म्हणजे मनातील शक्ती. जिथे श्रद्धा आहे तिथे चमत्कार घडतात. जगावर नाही पण परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, कारण मनुष्य फसवू शकतो पण देव कधीही नाही. श्रद्धा आणि संयम हेच साधनेचे दोन आधारस्तंभ आहेत. श्रद्धा असेल तर मन शांत राहते, विचार शुद्ध राहतात. श्रद्धेने केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही. श्रद्धा असेल तर चिखलात फूल उमलते आणि श्रद्धा नसेल तर सोनंही नष्ट होतं. श्रद्धा मनाला पवित्र करते आणि अशक्य शक्य करून दाखवते. श्रद्धा म्हणजे मनाचा दीप. तो जळत राहिला की अंधार जवळ येत नाही. श्रद्धा नसलेला मनुष्य दिशाहीन होतो. श्रद्धाच त्याचा आधार बनते. गुरुवर संपूर्ण श्रद्धा ठेवा. गुरुच परमेश्वराचे दार उघडतो. श्रद्धेने नामस्मरण करा. त्या नामातच सर्व शक्ती दडलेली आहे. श्रद्धा ही साधनेचा प्राण आहे आणि संशय हा तिचा मृत्यू आहे. ज्याच्या मनात संशय आहे त्याला शांती मिळू शकत नाही. श्रद्धेने केलेली प्रार्थना ही थेट परमेश्वराजवळ पोहोचते. श्रद्धा वाढवा, शंका कमी करा, हाच अध्यात्माचा पहिला टप्पा आहे. श्रद्धा ठेवा, पण ती कर्माशी जोडलेली असू द्या. आळशी श्रद्धा निरुपयोगी आहे. श्रद्धा म्हणजे शांतपणे विश्वास ठेवणे, जरी परिस्थिती विरोधात असली तरी. गुरु म्हणतो भिवू नकोस आणि श्रद्धाळू शिष्य खरोखरच निर्भय होतो. श्रद्धा हृदयात ठेवली की देव पावलोपावली सोबत चालतो. श्रद्धा म्हणजे मनाची शुद्धता. जेवढे मन निर्मळ तेवढी श्रद्धा दृढ. श्रद्धेचा पाया खंबीर असेल तर जीवनात कुठलंही वादळ तुम्हाला हलवू शकत नाही. ज्याला श्रद्धा आहे त्याला चमत्कारांची गरज नसते. त्याचे जीवनच चमत्कार असते. श्रद्धा म्हणजे देवाशी जोडलेलं अदृश्य नातं आहे. ती तुटली की मन अस्थिर होतं आणि जोडली की जीवन उजळतं. श्रद्धेने एक पाऊल टाका, देव 100 पावले पुढे येतो. श्रद्धा मनाला निश्चय देते आणि भीतीला दूर करते. श्रद्धा म्हणजे विश्वासाचा शांत श्वास, जो मनाला स्थैर्य देतो. श्रद्धा ठेवा, देव तुमची वेळ ओळखतो. प्रत्येक गोष्ट योग्य क्षणी घडते. श्रद्धेने ओथंबलेले हृदय
हेच खरे मंदिर आहे. श्रद्धा नसेल तर प्रार्थना ओठांवर अडकते. श्रद्धा असेल तर ती थेट देवापर्यंत पोहोचते. श्रद्धा वाढवा आणि अहंकार कमी करा, मगच ईश्वर कृपा सहज मिळते. श्रद्धेचा मार्ग कठीण असतो, पण शेवटी तोच आनंदाकडे नेतो. श्रद्धेच्या प्रकाशात अंधार टिकत नाही. श्रद्धा हृदयात असेल तर देव दगडातही दिसतो. श्रद्धा ही अनुभवाने वाढते, बोलण्याने नव्हे. श्रद्धा असली की जीवनात येणारी प्रत्येक घटना ही शिक्षणासारखी वाटते. श्रद्धा म्हणजे शांततेचा आधार आणि शक्तीचा झरा. जिथे श्रद्धा आहे तिथे चमत्कार नेहमी घडतात, पण भक्त त्याकडे लक्ष देत नाही, कारण त्यांच्यासाठी ते नैसर्गिक असते. श्रद्धा म्हणजे अंधारात दिवा घेऊन चालण्यासारखे. पुढे सर्व दिसत नसले तरी मार्ग सापडतो. गुरुच्या वचनावर अढळ श्रद्धा ठेवली तर आयुष्याचं गणित स्वतः देव सोडवतो. श्रद्धा ठेवली की संकट सुद्धा आशीर्वादासारखे वाटतात. श्रद्धा असली की पराभवातही आशा असते. श्रद्धा म्हणजे मनातील निशंक विश्वास, जो ईश्वराशी आपल्याला एकरूप करतो. श्री स्वामी समर्थ.